नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ओलं खोबरं शिवरून मालवणी पद्धतीने लाल माठ भाजी रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। लाल माठ भाजी मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत। ती कोवळीच होती, त्यामुळे त्याची मुळं नुसती कट करून घेतली आहेत। आता ही भाजी 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यावरती ती बारीक चिरून घ्यायची आहे भाजी। ही बघा, लाल माठ भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। लाल भाजी पालेभाजी म्हटल्यावरती कांदा जास्त लागतो, मग भाजीला चव येते, त्यासाठी मी 3 कांदे घेतले आहेत बारीक चिरून। ओलं खोबरं थोडंसं घेतलं आहे, अर्धी वाटी, आणि 8 ते 9 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचं प्रमाण वापरू शकता। आणि 8 ते 9 मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। भाजी बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवलेली। कढईमध्ये 4 चमचे छोटे तेल टाकून घेतलेलं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता लसूण आणि मिरची टाकायची, ती अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे आणि मग कांदा टाकायचा आहे। कांदा पण थोडा नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये। कांदा तेलामध्ये नरम झालेला आहे। आता आपण लाल माठ भाजी चिरून घेतलेली आहे, ती टाकूया त्यामध्ये। आणि कविता स्वयंपाकघरला तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे। आटून केवढीशी झाली आहे बघा, मगाशी कढई एकदम भरलेली होती। आता यावरती थोडंसं उघडं असं झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून भाजी आता चमच्याने परतून घेऊ। ही भाजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाहीये, कोवळी भाजी आहे त्यामुळे शिजली जाते पटकन। आणि थोडंसं पाणी आहे ते आटलं पाहिजे, म्हणून पुन्हा आपण भाजी हलकंसं झाकण उघडं ठेवून शिजवून घ्यायची आहे। हे बघा, भाजी आपली शिजलेली आहे आणि त्यातलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे। आता यामध्ये ओलं खोबरं आपण किसून घेतलं ते टाकू आणि व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात। हे बघा, मस्त पौष्टिक अशी ओलं खोबरं शिवरून लाल माठ भाजी आपली बनवून तयार आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा जेवणासोबत तोंडी लावायला किंवा टिफिनसाठी पण देऊ शकता। खूप छान टेस्टी लागते। आणि ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।